देशाच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी बातमी आता मित्रांनो तुमच्या समोर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आता पुन्हा शिंदेंना वरचढ. तर सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंची बाजी, तर एकनाथ शिंदेंना पहिला मोठा धक्का. राज्यात कालपासून ज्या प्रकारचं वातावरण चालू आहे त्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दणदणीत विजय, तर शिंदे सेनेच्या हातातून सगळंच निसटलं. मित्रांनो, ही बातमी महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाची. सर्वसामान्य नागरिकांनी ज्या प्रकारे या बातमीकडे बघितलं, अगदी तशाच प्रकारे निकाल पुढे येतोय. मित्रांनो, बातमीचा सारांश जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा दणदणीत विजय. परवापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या खासदारांना फोडलं अशी बातमी काल सबंध महाराष्ट्रभर फिरायला सुरुवात झाली. आणि इकडे मात्र उद्धव ठाकरे यांच्या काळजाचा ठोका चुकला. कारण की ज्या खासदारांना जीवाचं रान करून या लोकसभेमध्ये आपल्या मशाल चिन्हावरती निवडून आणले, ते खासदार जाणार म्हटल्याच्या नंतर मित्रांनो अनेक महाराष्ट्रातील सामान्य शिवसैनिक संतापला होता. मात्र यावेळी लगेच शिवसेनेच्या खासदारांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियासह प्रसार माध्यमावरती देण्यास सुरुवात केली आणि सांगितलं की जीवात जीव असेपर्यंत, आम्ही मरेपर्यंत उद्धव ठाकरे यांची साथ कदापिही सोडणार नाही. ठाकरे हेच आमचं सर्वस्व असे म्हटल्याच्या नंतर एकनाथ शिंदेंच्या काही लोकांनी ही फक्त पुढी सोडली होती, सगळी बातमी समोर आली. मात्र मित्रांनो, इकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार, या सगळ्या घडामोडी आता शिंदे सेनेतील आमदारांना, बड्या खासदारांना, मंत्र्यांना माहीत पडल्या आहेत. हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा होणारा पहिला महिला देशातील मोठा विजय असणार आहे. सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल देणार. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती 5 ते 6 वर्षाची कायमची बंदी आणि इकडे पुन्हा शिवसेना ठाकरेंच्या हाती, पक्षचिन्ह देखील ठाकरेंच्या हाती. या सगळ्या बाबी बघत असताना, या सगळ्या बाबी घडत असताना मित्रांनो उद्धव ठाकरेंचा मात्र इथे विजय होतोय हे नाकारता कामा नये. कारण की सगळ्या खासदारांनी उद्धव ठाकरेंसोबत राहणं पसंत केलं. मात्र इथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, एकनाथ शिंदेंच्या आमदारांना, मंत्र्यांना आता मात्र कुजबूज सुरू झाली. त्यांच्या कानावरती बातमी आली, शिवसेना आपल्याकडे राहत नाही, शिवसेना पक्षचिन्ह आपल्याकडे राहत नाही, ठाकरेंची शिवसेना आता ठाकरेंकडे राहत नाही. अशा प्रकारच्या सगळ्यात मोठ्या बातम्या काही लोकांनी पसरवल्या. मात्र मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा येणाऱ्या 24 एप्रिलच्या महत्त्वाच्या सुनावणीमध्ये ठाकरेंचा विजय एक प्रकारचा ऐतिहासिक विजय मानला जाणार आहे. या विजयामध्ये कपिल सिब्बल यांच्यासह असीम सरोदे यांच्यासह शिवसेनेच्या बड्या नेत्यांचा खूप मोठा वाटा असणार आहे. आणि या वाट्यामध्ये सामील होण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार, खासदार देखील प्रवेशाची तयारी सुरू करू लागले आहेत. हे सगळे प्रकरण महाराष्ट्रामध्ये सुरू असतानाच एकनाथ शिंदेंच्या काही नेत्यांनी मात्र उद्धव ठाकरेंचे 9 पैकी 8 खासदार फुटणार अशी पुढी सोडली. आणि महाराष्ट्रात सकाळपासूनच सुरू झाला उद्धव ठाकरेंचा जय जयकार, महाराष्ट्राचा जय जयकार. परंतु मित्रांनो, एकनाथ शिंदेंची शिवसेना अडकली कुठे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला त्यांचेच नेते त्यांच्या पक्षात राहणार नाहीत. त्यांच्याच नेत्यांना इथलं काही माहीत नाही.
परंतु मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये 24 एप्रिल हा दिवस महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. यावेळी शिंदे सेनेला पक्षाने चिन्ह नवीन दिलं जाईल. उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं जाईल. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पक्ष दिल्यानंतर शिंदे गटावर देखील बंदीची कारवाई होऊ शकते, अशी माहिती सध्या पुढे येऊ लागली आहे. या सगळ्या माहितीमुळे मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे आता बदललं असून इकडे मात्र उद्धव ठाकरेंनी सगळी सूत्र आपल्या हातामध्ये घेण्यास सुरुवात केली असली तरी आगामी काळामध्ये मुंबईच्या राजकारणामध्ये ठाकरेंचा वर्चस्व कुणीही पोचू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि ठाकरे फॅमिली यांना संपवण्याची भाषा कुणी करू नये, कारण शिवसेना पुन्हा उभी राहते. सामान्य शिवसैनिकांच्या जीवावरती बळावरती हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. यामुळे येणाऱ्या 24 तारखेला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सगळे आमदार अपात्र होतील. त्यांचा पक्षाने चिन्ह उद्धव ठाकरेंच्या ताब्यात येईल. जवळजवळ सगळे निकाल ठाकरेंच्या बाजूने येतील. त्यावेळेस मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना खूप अवघड जाईल असं म्हटलं जात आहे.